श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू या घरामध्ये चुकूनही आणायच्या नाहीत। आपण जर या वस्तूंची या दिवशी खरेदी केली तर मात्र आपल्याला त्याचे अशुभ फळ मिळेल, त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगायला लागत असतात। त्याचप्रमाणे आपली कधीही प्रगती होणार नाही तर आपली अधोगती जी आहे तर ती होईल आणि म्हणूनच आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्याची खरेदी आपल्याला या दिवशी अजिबात करायची नाही। धनत्रयोदशी जी आहे तर या दिवशी आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन तर याच्याबद्दल आपल्या मनामध्ये असलेली कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो। या दिवशी आपण आपले धन, पैसे, सोने, चांदी तर यांची पूजा करून आपल्या कुटुंबाची प्रगती व भरभराट व्हावी तर अशी प्रार्थना सुद्धा करत असतो। त्याचप्रमाणे जे व्यापारी आहेत आणि शेतकरी वर्ग आहे तर त्यांच्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी धन्वंतरी देवीची सुद्धा पूजा केली जाते। त्याचप्रमाणे ज्या धनामुळे आपले पालनपोषण होते तर अशा धनाची या दिवशी पूजा केली जाते। आता धन म्हणजे काय तर धन म्हणजे आपल्याकडे असलेला पैसा, त्याचप्रमाणे आपल्याकडे जे काही आहे ज्याच्या जीवावरती आपण आपलं पालनपोषण जे आहे तर ते करत असतो तर या सर्वांना आपण धन म्हणत असतो। अगदी आपल्या घरामध्ये जे धान्य पिकतं तर त्या धान्याची सुद्धा आपण या दिवशी पूजा जी आहे तर ती करत असतो। आणि त्याचप्रमाणे या दिवशी काही वस्तूंची खरेदी केली जाते तर काही वस्तू मात्र चुकूनही घरामध्ये आणल्या जात नाहीत। असं म्हटलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी आपण खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये 13 पट वाढ होते, परंतु जर या दिवशी तुम्ही अशुभ फळ देणाऱ्या वस्तूंची खरेदी केली तर 13 पट त्याचे अशुभ लाभ जे आहेत तर ते आपल्याला होणार आहेत। म्हणजे आपल्याला शुभ लाभ होण्याऐवजी अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, काही वस्तू आहेत ज्याची खरेदी आपल्याला धनत्रयोदशीला म्हणजे धनतेरसच्या दिवशी चुकूनही करायची नाही। आता यावर्षी 2024 मध्ये धनत्रयोदशी जी आहे तर ती मंगळवारी 29 ऑक्टोबर 2024ला आहे। मग आता या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू घरामध्ये आणायच्या नाहीत तर त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे लोखंडी वस्तू। लोखंडाचा संबंध जो आहे तर तो शनी ग्रहाशी येतो। त्यामुळे आपल्याला लोखंडी ज्या वस्तू आहेत, तुम्ही जर लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई घ्यायचा विचार करत असाल तर चुकूनही या दिवशी खरेदी करू नका, कारण धनत्रयोदशीच्या दिवशी आपण भांड्यांची खरेदी करत असतो, परंतु लोखंडी भांडी जी आहेत तर ती आपल्याला खरेदी करायची नाहीत। शनीची जर वाईट दृष्टी आपल्यावरती पडली तर आपल्याला त्याचे अशुभ परिणाम जे आहेत तर ते पाहायला मिळतात। बघा, एखाद्या वेळेला आपल्या मागे जर खूप भोग लागलेले असतील तर आपण सहजपणे म्हणतो की शनीची 7.5 माझ्या मागे लागलेली आहे। त्यामुळे शनीचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणूनच आपल्याला या दिवशी लोखंडी वस्तूंची खरेदी करायची नाही। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कुठे ना कुठेतरी लोखंडाचा वापर जो आहे तर तो झालेला असतो। गाडी जी आहे तर ती सुद्धा मग आपण या दिवशी घेऊ नये का, तर असे सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात। परंतु आपले घर असेल किंवा गाडी जी आहे तर ती आपण खरेदी करू शकतो, कारण बघा त्या ज्या वस्तू आहेत तर त्यामध्ये पूर्णपणे लोखंड नसते तर लोखंडाचा आपण वापर केलेला असतो। परंतु ज्या वस्तू पूर्णपणे लोखंडाच्या आहेत म्हणजे लोखंडी कढई असेल, लोखंडी तवा असेल किंवा लोखंडाचं एखादं भांडं जे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो तर अशी भांडी जी आहेत किंवा पूर्णपणे लोखंडाच्या ज्या वस्तू आहेत, पूर्ण लोखंडाचा वापर झालेल्या वस्तू तर अशा वस्तूंची खरेदी करायची नाही। परंतु या दिवशी आपण गाडी खरेदी करू शकतो, घर जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकतो। आता यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे ॲल्युमिनियमच्या वस्तू असतील, स्टीलची भांडी असतील। बघा, भांडी खरेदीसाठी जरी हा अत्यंत शुभ मुहूर्त आणि चांगला मुहूर्त मानला गेलेला असला तरी ॲल्युमिनियमची भांडी किंवा स्टीलची भांडी याच्यावरती राहू ग्रहाचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळे राहूच्या दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं। म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर ॲल्युमिनियम, स्टीलची भांडी खरेदी करणे सुद्धा टाळायचं आहे। त्याचप्रमाणे काचेच्या वस्तू असतील, प्लास्टिकच्या वस्तू असतील तर यासुद्धा आपल्याला या दिवशी घरी आणायच्या नाहीत। त्याचप्रमाणे ज्या धारदार वस्तू आहेत, कात्री, सुरी, चाकू तर अशा धारदार वस्तू जर आपण या दिवशी खरेदी केल्या तर आपले नातेसंबंध जे आहेत तर ते बिघडण्याची शक्यता असते। त्यामुळे धारदार वस्तूंची खरेदी करायची नाही। या दिवशी आपण सोन्याची खरेदी करत असतो, परंतु
1 ग्रॅमचे जे दागिने आहेत किंवा आर्टिफिशियल जी ज्वेलरी आहे तर याची खरेदी आपल्याला चुकूनही करायची नाही. त्याचप्रमाणे या दिवशी चप्पल जी आहे तर ती अजिबात खरेदी करू नये. आपली चप्पल जी आहे बघा, आपण म्हणतो आपली जर चप्पल अचानक जर कोणी नेली वगैरे तर आपण सहजपणे म्हणतो की जाऊ द्या चला, आपल्या मागची साडेसाती गेली. म्हणजे सगळ्यात नकारात्मकतेचा जर मोठा स्रोत कुठला असेल तर तो म्हणजे आपली चप्पल आहे. आणि म्हणूनच आपल्याला चप्पल कितीही जरी आवडली किंवा एखादी चप्पल जर तुम्हाला दुकानात गेल्यावर घ्यावीशी वाटली तर तुम्ही धनत्रयोदशीला ती अजिबात खरेदी करू नका. कारण या चप्पलेसोबतच आपल्या घरामध्ये अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता येऊ शकते. म्हणूनच या दिवशी चप्पल खरेदी करणे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी जर तुम्ही नवीन कपडे खरेदी करणार असाल तर काळ्या रंगाचे कपडे चुकूनही करू नका. कारण बघा, काळा रंग जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधींमध्ये अशुभ मानला जातो आणि म्हणूनच धनतेरसच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत. तर या चुका कोणत्या आहेत तर बघा, या दिवशी आपल्याला संध्याकाळी घराला कुलूप लावून बाहेर जायचं नाही. कोणी ना कोणी सदस्य हे घरी असायला हवं. कारण बऱ्याच वेळेला आपण घरातील सर्व सदस्य खरेदीसाठी बाहेर जातो आणि घराला कुलूप लावतो, परंतु हे असं न करता आपल्याला कोणी ना कोणी घरी थांबायचं आहे. त्याचप्रमाणे चामड्याच्या वस्तूंचा या दिवशी वापर करू नये आणि चामड्याच्या वस्तूंची सुद्धा खरेदी करू नये. घरामध्ये कलह, किरकिर तर या गोष्टी करायच्या नाहीत. त्याचप्रमाणे या दिवशी आपण यमदीपदान सुद्धा करत असतो. तर यमदीपदान केल्यावर आपण जेव्हा घरात जातो, कारण यमदीपदान हे घराच्या बाहेर केलं जातं, तर घरात जाताना मागे वळून पाहायचं नाही. या दिवशी कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये, कोणालाही पैसे देऊ नयेत. बघा, आपण खरेदी करू शकतो तेव्हा पैसे देऊ शकतो, परंतु आर्थिक व्यवहार करायचे नाहीत. म्हणजे काय तर कोणालाही उदार उसने पैसे द्यायचे नाहीत. त्याचप्रमाणे या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो, म्हणूनच आपले पैसे असतील, त्याचप्रमाणे आपलं जे काही धन आहे किंवा आपल्या घरातील ज्या लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत, जसं की धने असतील, लवंग, हळद, मीठ, तर या ज्या वस्तू आहेत आणि आपले सोन्याचे दागिने, तर या वस्तूसुद्धा कोणाला द्यायच्या नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या घरातील तांदूळसुद्धा कोणाला देऊ नयेत. या दिवशी आवर्जून माता लक्ष्मी आणि धन्वंतरीच्या चरणी धने मात्र अर्पण करावेत. आणि थोडे का होईना धने आपल्याला या दिवशी खरेदी करायचेच आहेत. घरामध्ये कितीही धने असले तरी थोडे तरी खरेदी करा आणि धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये हे धने ठेवायचे आहेत. धनत्रयोदशीच्या नैवेद्यामध्ये सुद्धा धने ठेवले जातात आणि पूजा संपन्न झाल्यावर 2-2 धने प्रसाद स्वरूपामध्ये घरातील सर्व सदस्यांना द्यायचे आहेत. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही. आपल्या दारामध्ये जर कोणी आलं तर त्याला रिकाम्या हाती परत न पाठवता काही ना काही त्याला खायला प्यायला द्यायचं आहे. गोमातेची आपल्याला या दिवशी सेवासुद्धा करायची आहे. तसं तर आपण वसुबारसेच्या दिवशीसुद्धा करत असतो, परंतु दारामध्ये जर तुमच्या गोमाता आली तर तिला काही ना काही खायला द्या. तिला तसंच आपल्याला हाकलून लावायचं नाही. तर अशा काही चुका आहेत, तर या चुकासुद्धा आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी करायच्या नाहीत. नाहीतर आपल्याला पूजेचं कोणतंही फळ मिळणार नाही.